आकाशवाणी पुणे केंद्र. पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आता प्रसारित करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात 13 तारखेला राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारानं पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली आणि पुणे वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान तसंच स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवलं जात आहे. पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी या अभियानात आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा झाला. तसंच पुण्यात गीता धर्म मंडळाच्या वतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गीता धर्मव्रती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. साताऱ्यात होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह ज्येष्ठ हास्यचित्रकार श्री द फडणीस यांनी साकारलं असून बोधचिन्हाचा अनावरण सोहळा नुकताच श्री द फडणीस यांच्या हस्ते पार पडला. पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना बोनस देण्यात येईल असं पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर केलं. पुणे महापालिकेतील सुमारे 10,500 कंत्राटी कामगारांना बोनस मिळावा, पगारी रजा मिळाव्यात अशा मागण्या प्रलंबित होत्या. त्यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे शहर आणि जिल्ह्यात गोकुळाष्टमी उत्सव आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सर्व प्रकारे सज्ज होत्या. त्यासाठी ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरे, जीपीएस यंत्रणा यासारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर केला गेला. सार्वजनिक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई, सामाजिक संदेश देणारे भव्य देखावे सादर केले. तसंच अनेक मंडळांतर्फे सामाजिक आणि वैद्यकीय कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षीही विसर्जन मिरवणुका वेळेत व्हाव्यात यासाठी चोख नियोजन करण्यात आलं होतं. तरीही गणरायाला निरोप द्यायला 32 तास लागले. औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. याबरोबरच सिंहगड रस्त्यावर शिवरक्षक वीर शिवाजी काशीद चौक ते विनोदमूर्ती प्रकाश विठ्ठल इनामदार चौकापर्यंत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं लोकार्पण आणि पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. पादचारी पुलाजवळ बालगंधर्व रंगमंदिर असल्यानं पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला अनुसरून पुलाची रचना तानपुऱ्यासारखी करण्यात आली आहे. पुलामध्ये अभियांत्रिकी आणि कलेचा उत्तम संगम साधण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचं 65वं वार्षिक अधिवेशन पुण्यात पार पडलं. या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी बोलताना केलं. महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या अंतिम आढाव्यात पुणे महानगरपालिकेनं राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पिकांचं लागवडीखालील सरासरी क्षेत्र 2,02,263 हेक्टर आहे. त्यापैकी 2,10,301 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. पिकांच्या पेरण्यांखालील क्षेत्रवाढीमुळे खरीप उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र कीड आणि रोगांमुळे विक्रमी धान्योत्पादनाऐवजी किमान सरासरी उत्पादन हाती येईल असंही काचोळे यांनी सांगितलं. पुणे शहर आणि जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खडकवासला धरणासह विविध धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही वसाहतींमध्ये तसंच ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. थेऊरच्या रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात 100 ते 150 नागरिक अडकले होते. त्यांना स्थानिक नागरिक आणि पीएमआरडीए तसंच एनडीआरएफनं सुरक्षितपणे बाहेर काढलं. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन आणि वाचन
पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.